नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला पुढच्या 5 मिनिटात बघणार आहोत 25 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. फोडाफोडीच्या राजकीय खेळीमुळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात कोणता नवा वादंग येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्या भाजपत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची रीघ लागली. अशातच आता उद्या राष्ट्रवादीचे अजून 4 नेते भाजपत प्रवेश करणार आहेत. शिवेंद्रसिंगराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर या आमदारांचा भाजपत प्रवेश होणार आहे. तर मुंबईमध्ये गरवारी क्लबच्या कार्यक्रमात हा प्रवेश होणार असल्याचं कळतंय. एकामागून एक राष्ट्रवादीला गळती लागल्यानंतर आता राष्ट्रवादीचे बडे नेते गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाचाही मुहूर्त निश्चित झाला. उद्या सकाळी 11:35 गणेश नाईक भाजपत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षावरती हा प्रवेश होईल. दरम्यान याआधी गणेश नाईकांचं आज नवी मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन देखील असणार आहे. सातारचे आमदार शिवेंद्रराजे भाजपच्या वाटेवर असल्याची ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. साताऱ्यात सुरुची बंगल्यावरती झालेल्या बैठकीत शिवेंद्रराजे समर्थकांनी भाजपत प्रवेश करा अशी मागणी केली आहे. यावर शिवेंद्रराजेंनी देखील सकारात्मक भूमिका मांडल्यानं राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्य कार्यकारिणी संघटनात्मक आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर उद्या सकाळी ही बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी चढाओढ सुरू आहे. भाजपतल्या या घाऊक प्रवेशावर टीका करण्यासाठी पुण्यात भाजप प्रवेश देणं असल्याचं पोस्टर हडपसर परिसरात झळकवण्यात आलंय. हे पोस्टर सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनलंय. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होतीये. मराठवाड्यात आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रेचा आज दुसरा टप्पा असणार आहे. नारायण राणे भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राणेंचा पक्ष बाहेरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मात्र नितेश राणेंनी ट्विट करून या वृत्ताचं खंडन केलं आहे. तिकडे राजू शेट्टींनी खासदार नारायण राणेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ईव्हीएम बाबत चर्चा झाल्याचं कळतंय. नारायण राणे भाजपच्या कोट्यातून राज्यसभा खासदार असले तरीही आता त्यांनी कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. आणि त्यासाठी अत्याधुनिक आणि हायटेक रथ मुंबईत दाखल झालाय. या रथाचं वैशिष्ट्य म्हणजे भाजपच्या अनेक नेत्यांनी या आधी देखील हा रथ वापरलाय. लोकसभेला पश्चिम बंगालमधल्या प्रचारासाठी अमित शहांनी हाच रथ वापरला होता. एकूण 2 टप्प्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा निघणार आहे. दापोलीच्या पाचपांढरी गावात समुद्राच्या लाटांचं पाणी घुसलंय. 100 ते 125 घरांना त्यामुळे धोका निर्माण झालाय. दापोली मंडणगड तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे दापोली महाड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये दुतुंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले. गंगापूर धरणातून 7800 क्युसेकनं या ठिकाणी प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. तर होळकर पुलाखालून 9470 वेगानं पाणी प्रवाहित झालंय. लोखंडी पूल, अनेक मंदिरं सध्या पाणीखाली गेल्याचं बघायला मिळत आहे. ठाण्यातील कळव्यामध्ये अटकोणेश्वर नगर इथे डोंगराचा काही भाग घरांवरती कोसळलाय. दरड घराच्या भिंतीवर पडल्यानं 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झालाय. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली 3 जण अडकले होते. तरी जखमीला सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाबाबत संभ्रम निर्माण झाला असताना प्रियंका गांधी यांच्या हाती काँग्रेसचं नेतृत्व सोपवण्यात यावं ही मागणी आता जोर धरू लागली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते शशी थरूर आणि के.सी. वेणुगोपाल यांनी प्रियंका यांच्या नावासाठी आग्रह धरल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील अशीच मागणी केली आहे. विधानसभा निवडणुका या महाराष्ट्र, झारखंड, हरियाणासह जम्मू काश्मीरमध्येही एकाच वेळी होऊ शकतात. या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 4 राज्यांमध्ये एकाच वेळी विधानसभेच्या निवडणुकीचा उत्साह बघायला मिळणार आहे. लोकसभेत तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे. लोकसभेत 303 विरुद्ध 82 मतांनी हे विधेयक मंजूर झालं होतं. तर आज राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मांडलं जाणार आहे. आणि यासाठी भाजपच्या खासदारांना व्हीप देखील जारी करण्यात आला आहे.
मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात शिरून एक मुलगा अश्लील चाळे करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। हा व्हिडिओ एका तरुणीनं बनवला आहे आणि तो ट्विटरवरती मुंबई पोलिसांच्या अकाउंटला पोस्ट केला। त्याच्यावर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे। या तरुणीनं लोकलने ठाण्याकडे जाण्यासाठी 6:32 ची लोकल पकडली असता पहिल्या श्रेणीच्या डब्यात ती बसली, ज्यामध्ये हा मुलगा देखील चढला। लोकलमध्ये गर्दी नसल्यानं तो दरवाजाजवळ मोकळ्या जागी खाली बसला आणि त्यानं अश्लील चाळे सुरू केले। तर हा सर्व अश्लील आणि घाणेरडा प्रकार पाहून डब्यात असलेल्या सर्वच महिला प्रवासी घाबरून गेल्या होत्या। कर्मचाऱ्याचं वेतन आणि सेवा शर्तीबाबत तातडीने अंमलबजावणी सुरू कराव्यात या मागणीसाठी 7 ऑगस्ट पासूनच्या संपावर जाण्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतलाय। मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचं सोमवारी वडाळ आगारात झालेल्या बैठकीत सांगण्यात आलंय। राजस्थानातील अजमेरमधील किशनगंज टोलनाक्यावरती झालेल्या वादातून चालकानं अनेकांना चिरडलंय। या कारला थांबवण्याचा प्रयत्न टोलनाक्याचे कर्मचारी करत होते, पण त्यानंतर कार चालकानं गाडी मागे घेत काही जणांना चिरडलं। ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तिसऱ्यांदा यशस्वीरित्या चांद्रयान-2 ची कक्षा बदलल्याची माहिती दिली आहे। इस्रोनं ट्विट करून कक्षा बदलाची माहिती दिली आहे। कक्षा बदलाचा हा तिसरा टप्पा होता। चांद्रयान-2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे। 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्रावर उतरणार आहे। जपानच्या अकाने यामागुची हिच्याकडून सलग 2 सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यामुळे भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचं विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलंय। आजपासून सुरू होणाऱ्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तरी सिंधूची विजेतेपदाला गवसणी ती घालणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पाकिस्तानच्या रावळपिंडी इथे लष्कराचं विमान रहिवासी भागात कोसळलं। या घटनेत 2 पायलटसह 12 जणांचा मृत्यू झाला। विमान कोसळल्यानंतर परिसरात अग्नितांडव बघायला मिळालं। या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती वर्तवली जाते। रोहित शर्मा आणि माझ्यात वाद आहेत, ही वृत्त हास्यास्पद आहेत, असा खुलासा केलाय टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं। आम्ही ज्येष्ठ खेळाडू आहोत, जर ड्रेसिंग रूममधलं वातावरण चांगलं नसतं तर आम्ही इतकी चांगली कामगिरी करूच शकलो नसतो, असं विराट म्हणाला। रोहितनं विराट आणि अनुष्काला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं। बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं नुकताच तिचा 37वा वाढदिवस साजरा केला। लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस होता, त्यामुळे निक जोनासनं या सेलिब्रेशनला ग्रँड बनवण्यात कोणतीही कसर ठेवली नाही। पिंक विलाच्या वृत्तानुसार प्रियांकाच्या या केकची किंमत तब्बल 3,45,000 इतकी होती। टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अबिगेल पांडे हिच्या एका फोटोनं सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे। अबिगेल हिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून टॉपलेस फोटो शेअर केला। या फोटोमध्ये अबिगेल योगा करताना दिसत आहे। फोटोसोबत तिनं बोल्ड कॅप्शनही शेअर केलंय।